आज बघू आपण हदगीच्या फुलाची भाजी। हदगीची फुलं हे अशी असतात, ह्याच्या परत असे फुलल्यानंतर त्याच्या कळ्या अशा फुलतात। त्याचं झाड असतं, हे बघा असे असतात फुलं। एवढ्या बारक्यापासून हे घेतले हदगीच्या फुलाच्या भाजीचं मी साहित्य: धना पावडर, काळा मसाला साठवण्याचा, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मोहरी, आणि ही मसूरची डाळ घेतली, माझ्याकडे होती तीच, ती घेतली मी। फुलं घेतलीत मी 2 ते 3 पाण्याने धुवून स्वच्छ। टाकते मी मिरची, लसूण टाकलं, टाकून घेते आता। थोडीशी कोथिंबीर टाकते, हळद टाकते थोडीशी, थोडं धना पावडर। ह्याचं आहे ना झाड कसं असतं हे पण कमेंटमध्ये सांगा मला, कोणाला बघायचं आलं तर। ही झाडावर फुलं येते, कसं झाड असतं हे पण सांगा मला, तुम्हाला जर माहीत असेल तर। आता पहिलं कसं करायचं, आणि आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। माझी मी केलेली भाजी कशी वाटते ती पण मला सांगा कमेंट करून। एकदम नॅचरल, म्हणजे बिगर ह्याला काही नाही, फवारणी नाही कुठली, काही नाही। नॅचरल पद्धतीची भाजी, नॅचरलच झाडावर फुलं येतात ती अशी रानात। एका बांधाच्या ह्याच्याकडे झाड असतं मोठं, त्याला ही फुलं लागतात, आणि त्याची भाजी ही छान असते आणि खाल्लेली पण छान असते। खायची आवर्जून, शरीराला आपल्या चांगली असते। मीठ टाकते थोडंसं, शेंगदाण्याचं कूट टाकते थोडंसं, आता शेंगदाण्याचं कूट टाकते मी थोडं। काळा मसाला थोडा जास्तच टाकायचा, कारण फुलाला चव आधी गोड असते। ह्याची फुलं ना झाडावरची पोपट खातात, पोपट त्या देठापाशी गोड पाणी असतं, ते पोपट ते गोड पाणी पितात आणि नंतर ते फूल खाली पडतं। त्या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या फुलाला थोडासा गोड चव, त्याची स्वतःची चांगलीच त्याला गोड चव असते थोडीशी, म्हणून थोडं तिखट जास्तच टाकायचं। बघा आता ह्याला कसं अंगचं पाणी सुटले, त्याला पाणी टाकायची गरज नाही, काही नाही। चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबत खाऊ शकता आपण, छानच लागते भाजी। एकदा करून बघा, खाऊन बघा। हे बघा भाकरी, कांदा, असं छान पद्धतीचं जेवण।